पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीय हा सण वैशाख महिन्याच्या येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो. अक्षय तृतीयेला आखजी, अक्षय तीज असेही म्हटले जाते, कारण ह्या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही, ते आयुष्यभर शाश्वत असते असे समजले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी शुभ कामांची सुरुवात, पूजा आराधना, जप, तप, दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. तसेच या दिवशी सोने, चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. जाणून घेऊ अक्षय तृतीयेची तारीख, शुभ मुहूर्त, अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीचे महत्त्व. अक्षय तृतीया महत्त्व. पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूंचा 6वा अवतार परशुराम आणि नर नारायण अवतार धारण केला होता. तसेच ह्या दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती. याच दिवसापासून सतयुग, द्वापरयुग व त्रेतायुगाची सुरुवातीची गणना केली जाते. पितरांच्या संबंधित असलेली कोणतेही कामे करायचे असेल तर अक्षय तृतीया हा दिवस उत्तम. या दिवशी पिंडदान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होते. ह्याच दिवशी भगवान गणेश आणि ऋषी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ म्हणजे अनंत किंवा अंतहीन आहे. या कारणास्तव हा दिवस लोकांसाठी असीम शुभेच्छा घेऊन येतो. म्हणूनच या दिवशी नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करतात. सोन्या चांदीचे दागिने, घरातील मौल्यवान वस्तू, धातू, वाहन व शुभकार्य सुद्धा याच दिवशी करतात. या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती होते. तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते व देवीची कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी कोणत्याही वेळेस शुभकार्य किंवा खरेदी करू शकतो. संपूर्ण दिवस शुभ मानल्याने तुमच्या कार्यात कोणतीही बाधा येत नाही. त्यामुळेच अनेक जण अक्षय तृतीयेला नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करतात. या दिवशी भगवान परशुराम यांची पूजा केल्याने आत्मविश्वासात वाढ होतो अशी मान्यता आहे. भगवान शिवांकडून शास्त्रास्त्राचे ज्ञान प्राप्त झाले आणि शिव प्रसन्न झाले. त्यांनी आपली कुऱ्हाड म्हणजेच परशु त्यांना दिली, त्यामुळे त्यांना परशुराम असे म्हणतात. तसेच त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झाले. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे. त्यांनीच श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिले आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले. दक्षिण भारतात कोकण आणि चिपळूणमध्ये भगवान परशुरामांची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती मोठ्या थाटाने आनंदात साजरी केली जाते आणि त्यांच्या जन्माची कथाही ऐकायला मिळते. ह्या दिवशी भगवान परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही त्यांच्या उच्च राशीत असतात. त्यामुळे माणूस मन आणि आत्मा या दोन्हीने बलवान राहतो. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही कोणतेही काम कराल तर ते मन आणि आत्म्याशी जोडलेले राहते. अशा स्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा आणि दान खूप महत्त्वाचे आणि परिणामकारक आहे. या तिथीला नर नारायण, परशुराम, हयग्रीव अवतरले आणि ह्याच दिवशी त्रेतायुग सुरू झाले. या दिवशी उपवास केला जातो आणि संध्याकाळी भगवान परशुराम यांची पूजा केली जाते. अक्षय तृतीया तिथी. तृतीया तिथी 18 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:22 सुरू होऊन ते 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:47 असेल. उदयतिथीनुसार अक्षय तृतीया रविवारी 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया पूजा व खरेदीचा शुभ मुहूर्त. 19 एप्रिल रोजी सकाळी 6:08 ते दुपारी 12:09 आहे. सोने खरेदीचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:08 ते दुपारी 3:47 असेल
अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 दुपारी 11:55 ते 12:47 असेल. भगवान परशुराम यांची पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:49 ते रात्री 8:12 तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.